प्रामाणिक एसटी कर्मचाऱ्यांचा आदर्श. 6 लाखांची पर्स सुरक्षित परत. वाहक रविराज कांबळे व चालक पाटील यांचा सत्कार. संभाजीनगरहून पुण्याकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये प्रवास करत असताना वैष्णवी शुभम निकम व त्यांच्या सासू सातारा बसस्थानकावर उतरल्या. मात्र उतरताना त्यांची पर्स बसमध्येच राहिली. बस पुढे निघाल्यानंतर वाहक रविराज कांबळे यांच्या लक्षात आले की एका सीटवर पर्स पडलेली आहे. त्यांनी ती ताब्यात घेतली असता त्यामध्ये मोबाईल, रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा सुमारे 6 लाख रुपयांचा ऐवज असल्याचे आढळले. दरम्यान अर्ध्या तासानंतर वैष्णवी निकम यांच्या लक्षात पर्स हरवल्याचे आले. त्यांनी तातडीने आपल्या मोबाईलवर कॉल केला असता तो कॉल वाहक कांबळे यांनी उचलला. त्यांनी सर्व वस्तू सुरक्षित असल्याचे सांगत चिंता करू नका असे आश्वासन दिले. यानंतर वैष्णवी यांनी आपला भाऊ पुण्यात येऊन पर्स घेईल अशी व्यवस्था करण्यास सांगितले. बस पुण्यात पोहोचल्यानंतर वैष्णवी यांचा भाऊ वाहक रविराज कांबळे यांना भेटला. यावेळी कांबळे यांनी प्रामाणिकपणे पर्स व त्यातील सर्व मौल्यवान वस्तू सुपूर्द केल्या. दुसऱ्या दिवशी सातारा बसस्थानकावर वैष्णवी निकम व त्यांचे सासरे रमेश निकम यांनी चालक बाबासाहेब सीताराम पाटील व वाहक रविराज कांबळे यांचा पेढे देऊन सत्कार केला. यावेळी रमेश निकम यांनी एसटी सेवा ही विश्वासार्ह असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी दूरध्वनीद्वारे कोल्हापूर येथील प्रतिनिधी विजय बकरे यांनाही याबाबत माहिती देत एसटी प्रशासनाचे आभार मानले. महान कार्य न्यूजसाठी विजय बकरे, कोल्हापूर.